कधी कधी स्थानिक बाबतीमध्ये आता त्यांनी खानापूरची काही उदाहरणं दिली, माझ्या कर्जतची काही उदाहरणं दिली आणि ती उदाहरणं ऐकल्यानंतर थोड्याशा मनाला देखील वेदना होता। वास्तविक आपण भाजप शिवसेनेसारख्या जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी समोरच्या लोकांना एकत्र आणण्याच्या करता पुढे मागे सरळ पाहिजे। त्यामुळे आज कुठली वट न घालता एकही लोकसभेची जागा न लढवता फक्त शिवसेना नको, भाजप नको, चांगल्या विचाराची माणसं पाहिजे एवढी भूमिका शेतकरी आपल्या पक्षाने स्वीकारली। मधल्या काळात मगाशी आमचे चिटणीस त्या ठिकाणी प्रवीण पाटील बोलत असताना सांगितलं की अजितवामध्ये आले खरं तर माझा तो कार्यक्रम काढलाच नव्हता। माझा उघडला आमच्या बाळाराम पाटील आणि बाकीच्या सगळे म्हात्रे प्रीतम या सगळ्यांची जय म्हात्रे आणि त्यांच्या सगळ्यांची मीटिंग ठरलेली होती। ती मीटिंग आम्ही केली आणि माझी मुंबईची मीटिंग ती पहिल्यांदा 5 वाजता होती, ती 9 वाजता करण्यात आली आणि मला फोन आला किंवा इथं काही जण जमले तर तुम्ही येऊन जावा। त्याकरता मी कोकणला गेलो, तिथं आलो होतो। वास्तविक आज असं जयंतरावनी आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम ठरवला। एवढ्या प्रचंड संख्येने कर्जत खानापूरच्या परिसरात आपण आला, याच्यातून तुमची ताकद, तुमची शक्ती पण हे इथून पुढच्या काळामध्ये तरी आता माणिकराव मी येत असताना काँग्रेसच्या पण काही पदाधिकाऱ्यांशी बाळाराम पाटील आमच्या बरोबर होते, आम्ही तिथं पण बसलो होतो, त्यांच्याशी पण चर्चा केली। थोडंसं इथं भांडायला लागलेले ग्रामपंचायती, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, परवा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो काही पराभव झाला त्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या लोकसभा विधानसभेला सामोरं जायचं म्हणून आपल्या विचाराच्या लोकांची जर तिथं आघाडी केली असती तर त्याच्यात एक चांगलं चित्र निर्माण झालं असतं। सगळ्याच पक्षातल्या काही ना काही कार्यकर्त्यांना तिथं संधी मिळाली असती। नगरसेवक कोण झालं असतं, कोण नगराध्यक्ष झालं असतं, उपनगराध्यक्ष झालं असतं, पण दिलेला शब्द बदलता कामा नये, त्याच्यामध्ये कोणी कुरकुरी करता कामा नये। त्यामध्ये पाठीमागं इतके वर्ष मी डे टू डे लक्ष देत नव्हतो। वसंतराव तर अनेक वर्ष अध्यक्षपद पाहिलं, पण आता उद्याच्या काळामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जर प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचं असेल तर नुसतं लोकसभेपुरतं हे राहणार नाही, तर विधानसभा असतील, खालच्या निवडणुका असतील, नाहीतर कार्यकर्ते म्हणतील हे बरं लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आमची गरज लागते त्यावेळेस तुम्ही आम्हाला एकत्र या समजून घ्या, तिथं मतभेद तुम्ही पहा आणि खाली मात्र आम्हाला एकमेकाला लढायला लावा, एकमेकाला त्या ठिकाणी मारामारी करायला लावा, हे झुंजवायला लावा, हे पण बरोबर आहे। आणि त्याच्यामुळं त्याच्यातलं दुरुस्ती केली जाईल। खासदार निधी असेल तोही निधी जो काही वेगवेगळ्या विधानसभेला मिळेल त्या हिश्श्याने त्याच्यातला वंथन शेतकरी कामगार पक्ष, वंथन काँग्रेस, वंथन राष्ट्रवादी या सगळ्या गोष्टी अंमलबजावणीकडे केल्या जातील, त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जयंतराव ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची अतिशय योग्य पद्धतीची नोंद जी मी घ्यायला पाहिजे ती मी घेतलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये कशा प्रकारे आम्हा पक्षाच्याकडनं राष्ट्रवादीकडनं होणार नाही, मी माझ्या इथल्या कार्यकर्त्यांना समजतं तशा प्रकारच्या सूचना देईन, कारण हे सगळं जर जोडायचं असेल तर ते पुढं कायमचं टिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण हे आपल्यामध्ये निर्माण झालं पाहिजे। अशाच प्रकारची भूमिका ती आपण लोकांच्याकडनं स्वीकारली जाईल।